अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महात्म्य अध्याय 40. आयुराजाने पत्नीस श्री दत्तप्रसाद रूप फळ दिले. राणीची गर्भधारणा व स्वप्न. हुंडासूर राणीच्या गर्भानाशार्थ येतो आणि आयुराजास पुत्रलाभ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. जो योगज्ञ वेद धर्ममुनी सांगे शिष्या लागुनी. असा वर घेऊनी आयु स्वसदनी पातला. राजा एवढा सुज्ञ असून न मागे पुत्रा वाचून. तरी अर्थार्थी भक्त मानून देवरदान तदनुरूप. जडो कोणतीही भक्ती तरी अनुक्रमे ती. पुढे होईल पराभक्ती हे युक्ती भगवंताची. पुण्य नसे ज्याचे पदरी तो क्षुद्र देवाची भक्ती करी. तो पडे संसारी येर जारी न चुके त्याची. या गोविंदाची जरी सकाम भक्ती घडे तरी अनुक्रमे हो अधिकारी. पुन्हा संसारी न पडेल तो. अशा प्रकारे वेदधर्ममुनी आपल्या शिष्याला सांगता आहेत दीपकाला की राजाने दत्तगुरूंकडे काय मागितलं तर पुत्र मागितला. कारण त्याला पुत्रा वाचून म्हणजे तो संसारी होता. त्याला पुत्रा वाचून दुसरं काहीच नको होतं. पण दुसरा असतं कोणी तर त्यांनी मुक्ती मागितली असती. पण तो संसारार्थी होता म्हणून त्याने पुत्रच मागून घेतला. आणि जी कोणती भक्ती आपल्याकडून जी घडते ती निष्काम भक्ती असते आणि हळूहळू तीच भक्ती वाढत जाते आणि ती पराभक्ती आहे आणि जे कोणी संसारी असतात ते नुसतं साधा देवाची हे करतात सेवा तर तरी त्यांना हे करावं लागतं. एरझाऱ्या त्यांच्या चुकत नाही पण जे खरंच विष्णूच्या चरणी लीन होतात, दत्तगुरूंच्या चरणी लीन होतात तर त्यांना या संसारामध्ये परत यावं लागत नाही आणि मग अशा प्रकारे त्यांनी पुत्र मागून घेतलेला आहे आणि तो आता घरी आलेला आहे आणि आपल्या राणीला त्याने ते फळ दिलेलं आहे. नृपती म्हणे प्रियसी म्या सेविले दत्तासी. वर दिधला आम्हासी आता लाधसी पुत्र तू. पुत्रमुख आता पाहून आम्ही जाऊ तरुण. असे भारेशी सांगून फळ दे तिच्या हातात. प्रमुखा सर्व देवानां सुमुख पुण्यकारिणां. य उन्मुख स्वभक्ताना सदत्तो दारिद फलम. जो सर्व देवांमध्ये मुख्य आहे, जो पुण्यकर्म करणाऱ्यांविषयी स्मितमुख आहे किंवा पुण्यवंतांवर प्रेम करणारा आहे, जो स्वभक्तांच्या समोर असतो किंवा आपल्या भक्तांच्या कार्यासाठी उत्सुक आणि सज्ज असतो, अशा दत्तात्रेयांनी हे फळ दिलेलं आहे असं यदुराजा सांगतो आहे आपल्याला पत्नीला. आणि आता तुला नक्कीच मूलबाळ होईल म्हणे. आता विस्तारेल कुल म्हणून सांगे भूपाळ. मग राज्ञी हर्षुन तत्काळ ते फळ भक्षित असे. मग विलासे करुण पतीसी रत होन. राज्ञी करी गर्भधारण दत्तवचन अन्यथा नोहे. ती भुक्त भोग होन पौढे आपुले शयनी. तव अकस्मात स्वप्नी देखे नयनी महापुरुषा. आणि अशा प्रकारे त्यांनी ते पत्नीला फळ दिलेलं आहे आणि तिने आनंदित होऊन ते फळ खाल्लेलं आहे. नंतर ती अशीच झोपलेली असताना तिला एक स्वप्न दिसलेलं आहे. 4 भुजा दिसती केयुरे कंकणे झळकती. मोतियांचे हार कंठी करणी शोभती कुंडले. सभक्त गम्य जे ते हास्यमुखी विराजे. दश दिशा भासे स्वतेजे श्री विराजे शेषछत्र. तर तिला स्वप्नामध्ये प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन होत होतं. कसं? कानामध्ये कुंडल आहे, गळ्यात मोत्यांचे हार आहे असा दत्तगुरू. सुतेज रत्नांकित शेषाच्या आणि त्याच्या डोक्यावर काय आहे? शेषाचं छत्र आहे. सुतेज रत्नांकित शेषाच्या फणा अनंत. छत्रापरी शिरी शोभत वरद हस्त पुरुष दिसे. तो हा सोनी तिच्या हाती देत असे अमूल्य मोती. दुग्धपूर्ण शंख हाती घेऊनी प्रोक्षी तिच्यावरी. ती तद्विलोचने करुण परमानंद पाहून आश्चर्यित करीत क्षण अदृश्य होऊन गेला ते. तर तिला तो असा सतेज असा तो दिसत होता भगवंत. आणि कसा? त्याच्या डोक्यावर शेषाच्या फणा आहेत आणि हातामध्ये काय आहे? मोती आहेत. ते मोती तिला देतो आहे तो. आणि शंख आहे तर शंख दुधाने भरलेला आहे आणि तो दुधाचं प्रोक्षण तिच्यावर करतो आहे असं तिला दिसत होतं. आणि नंतर ती बघते तोपर्यंत
आपोआप ते अदृश्य होऊन गेले आणि तिला जाग आलेली आहे. ती त्वदिलोकने करून परमानंद पाहून आश्चर्य करीत तत्क्षण अदृश्य होऊन गेला तो. असे ती स्वप्नी पाहून तात्काळ जागृत होऊन पुनः पुन्हा ते आठवून होनी दीन बोलत असे. हे प्राय भगवद्रूप की स्वप्नी जे मी विलोकी, ते पाहता एकाएकी गुप्त झाले का कळेना. तर ती जागी झाली आणि मग मनात विचार करते, हे गुरूंचं किंवा भगवंताचं जे दर्शन झालेलं मला, मी बघत होती तेवढ्यात अचानक का गुप्त झालं बरं, असं ती विचार करते आहे. माझे पाप प्रचंड म्हणून देव झाला आड, सोडून विषयाची चाड मन आवड ठेवी त्याची. यो यादपती तो की स्वप्नी येई, दर्शने प्रीती देई किमर्थ होई गुप्त ते. तर म्हणे तो कोणाचं दर्शन झालं तिला, समुद्रात निजणारा विष्णू, समुद्रातला विष्णू. तर तो एवढं मला दर्शन देत होता आणि माझं काहीतरी पाप आडवा आलं म्हणून तो अर्धवट दर्शन देऊन गुप्त होऊन गेलेला आहे म्हणे, असं ती मनात विचार करते आहे. तन्मयती होऊन इंदुमती राजपत्नी, सरभानूची नंदिनी खेदमनी करी असा. तर ती कोण होती, स्वभानूची मुलगी होती ती राणी. तर ती मनात खेद करायला लागली. तिचं नाव होतं इंदुमती. ती हा वासुदेवाचा प्रसाद म्हणून मानी आनंद, ती आयुराजाला विषाद सांगे गोविंद देखिला ते. मी सुप्तो स्थित होता न दिसे ते रूप आता, असे पत्नीचे वाक्य ऐकता राजा आनंद पावला. मग तिने ते सांगितलं, मी झोपेत होती, असं असं स्वप्न दिसलं राजाला सांगते. आणि ते स्वप्न ऐकून राजाला सुद्धा आनंद झालेला आहे. वदे नरपती तियसी आता सोळी निद्रेसी, तरीच स्वप्न फला साधसी निज तापसशी निश्चित. अनुकंपा करुणी काय सुचविले देवे स्वप्नी, हे प्रातःकाळी मुनीपासूनी ते कळून येईल. तर म्हणे आता तू झोपू नको, आता त्याचं चिंतन करत राहा म्हणे, आणि आपण सकाळ झाली का आपण मुनींना विचारू म्हणे ह्या स्वप्नाचा अर्थ काय असं. स्वप्न चमत्कारिक जाणून त्वान करावे शयन, असे राजाचे वचन राणी मानून न निजेती. ते ध्यान करून राहे राणी तव अरुण, उदित झाला तो पाहून दंपती उठवून स्नान करती. अशा प्रकारे राजाने तिला सांगितलं आहे आपण सकाळी उठून ब्राह्मणांना विचारू म्हणे याचा अर्थ काय आहे ते. अशा प्रकारे ते सकाळी उठलेले आहेत आणि आंघोळ वगैरे करून ते आता विचारता आहेत दत्तगुरू. हे ब्राह्मणाला विचारायला जाणार आहेत ते. प्रातःकाली कर्म करून मंगलद्रव्य स्पर्शून, शौनकापाचारून राजा वंदून प्रश्न सांगे ते सुमंगल जाणून. ऋषी बोले सुहास्यवदन म्हणे भूपा हे उत्तम स्वप्न, सावधान ऐका आता. तुझी कामना धरून केले दत्ताचे आराधन, ते सफल झाले जाण वाहे आण निश्चय. परमभाग्य तुझे जाण जे केले फळभक्षण, त्या प्रभावे करून गर्भधारणा करी राणी. तुझा यत्न सफल झाला दिक्पालांश गर्भी आला, आता पुत्र होईल तुला होईल भावक वैष्णव. तर मग ते विचारायला गेले ऋषींना. त्यांनी सांगितलं की जे काही बघितलं म्हणे तुझ्या राणीने ते स्वप्न शुभ होतं, चांगलं होतं, आणि जे दत्तगुरूंनी जे फळ दिलेलं आहे ते त्याच्या याच्याने गर्भधारणा झालेली आहे. आणि हे सर्व दिशांचं पालन करणारा कोण, अशा विष्णूचा अंश तुझ्या पोटी आता जन्माला येणार आहे म्हणे. महातेज धर्मनिपुण सोमवंशाचे भूषण, ख्यातीने जसा नारायण बळपूर्ण वेदवेत्ता. सज्जन पालक होईल हुंडासुरा मारील, चक्रवर्ती नामा पावेल तो शोभेल सर्वगुणी. तासा सर्वगुण संपन्न मुलगा तुझ्या पोटी जन्माला येणार आहे आणि तो हुंडासूर नावाचा जो राक्षस आहे त्याला तो मारणार आहे म्हणे. अनुकंपा करून पंगू दिनांध आर्तजन, यांचे करील पालन म्हणून सांगे शौनक. तर शौनक ऋषी त्याला सांगतायत अशा प्रकारे. अग्नीचं हुकडून करो गर्भाचे रक्षण, मृत्यूपाशापासून निवरून करो रक्षण 10 मास. तर अशा प्रकारे तुझ्या म्हणजे त्या बाळाचं रक्षण कोण करो, अग्नी रक्षण करो, आणि वरुण म्हणजे जलचरांचा राजा वरुण, तर तो सुद्धा रक्षण करू म्हणे. तो शौनका आशीर्वचन असे देत तसे हर्षण, मग तया पूजन करी बोळवन भूपाळ. अशा प्रकारे त्यांनी शौनक ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे आणि त्या राजाने त्यांची पूजा केलेली आहे आणि त्यांची मग बोळवणं केलेली आहे. जे हे स्वप्न फळमुनी सांगे ते देवांनी जाणूनी, पुष्पवृष्टी करुणी स्वर्गी केला उत्सव. आणि ते मुनींनी जे स्वप्नाचं फळ सांगितलं ते ऐकून देवाने सुद्धा स्वर्गातून पुष्पवृष्टी केलेली आहे. सुस्वप्न जात म्हणून देवगाती हर्षुन, असे होता ते क्षणी
हुंडनंदिनी स्वर्गी गेली. पृथ्वीपती आयु जेवेळी तपा गेला तेवेळी. हुंडा नाम दैत्य त्यावेळी भूमंडळा उपजला जो वश करी भूपाळ. अशा प्रकारे पृथ्वीपती आयु जो तप करायला गेला तेव्हा हुंडासूर नामाचा जो दैत्य होता तो याच्यावर म्हणजे जन्म झालेला आहे त्या राक्षसाचा. तर तो काय करायचा, तो सगळ्यांना त्रास देत होता. जो वश करी भूलोक जिंकी देव सकळ असा तो दैत्य खळ. बळे धरी शुककन्ये ते तिने तिरस्कारुणी तया ते. आयुपुत्र मारिल तू ते असे शापिता तो ती ते. कारागृही ठेवत ते. ती शुकाची जी कन्या होती तिला त्रास देत होता. मग तिने त्याला शाप दिला आहे की आयुला जो मुलगा होईल तो तुझा वध करेल म्हणे, असा हुंडासुराला तिने शाप दिलेला होता. तिने तिरस्कारुणी तया ते. आयुपुत्र मारिल तू ते असे शापिता तो ती ते. कारागृही ठेवीत असे. तर तिला त्या राक्षसाने जेलमध्ये ठेवून दिलेलं होतं, बंदीखान्यात ठेवलेलं होतं. त्याच्या कन्या तयाची सुंदरी ती गेली स्वर्गावरी. खेळे नंदनवनांतरी अंतरी आनंद पावनी. द्विषस्तुता ही असे नेनून परस्पर बोलती चारण. हुंडासुराचे हनन आयुसूत करील की. जो सुषुप्त होता निश्चित तया मृत्यू अकस्मात. पातला देव निर्मित हे निश्चित वाटते. प्रसुप्तं च प्रमत्तं च कार्याकार्याविदखल. मृत्युर्ग्रसिष्यति क्षिप्रं देवगो विप्रपीडकम. तर ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे, झोपाळू, उन्मत्त, योग्य अयोग्य कार्याची जाणीव नसलेला आणि देव, गायी व ब्राह्मण यांना त्रास देणाऱ्या अशा दुष्टाला मृत्यू लगेच गिळून किंवा खाऊन टाकत असतो म्हणे. असे सुराचारण भाषण ती कन्या ऐकून. त्वरे कांचन नगरी येऊन सांगे वर्तमान हुंडासुरा. जो इवशी धनुष्य ठेवून राहे तो हे ऐकून. आठवे म्हणे डचकून शापवचन अशोक सुंदरीचे. अशा प्रकारे ते शापवचन त्यांनी ऐकलेलं आहे. तो गुप्तपणे येऊन पाहे राज्ञीस. मग त्यांनी ते ऐकलेलं आहे की हुंडासुराचा वध कोण करणार आहे, तर आयुराजाचा मुलगा करणार आहे आणि ह्या अशोक सुंदरीने शाप दिलेला आहे व तिला. असं अवस्था आईची. अशा प्रकारे अवस्था आईची पालटली. जी ही कास गर्भिणी झाली तरी गर्भपात ये पेळी. प्रयत्ने करावा तो गुप्तपणे येऊन पाहे राज्ञीस. भिवून कृष्णागर पुष्टस्तन तो पाहून म्हणत असे. अवस्था आईची पालटली. ही खास गर्भिणी झाली तरी गर्भपात येवेळी. प्रयत्ने करावा जवन झाली प्रसूत तव मारावा हिचा पोत. असे म्हणे तो अकस्मात. दिसले त्याला सुदर्शन त्वरे एकसरे गरगरा. राणी भोवते फिरी घाली फेरा. ते पाहता त्या असुरा थरथरा कापरा आला. आणि मग त्या असुराला जेव्हा कळालं की राजाला होणारा मुलगा माझा वध करणार आहे, तेव्हा तो म्हणतो राणीच्या गर्भात आहे तोपर्यंत आपण याला मारून टाकू म्हणे. असं म्हणून तो आलेला आहे मारायला. पण त्यांनी प्रयत्न केले परंतु राणीच्या भोवती एक सुदर्शन चक्र गरगर फिरत होतं. विलौकित असे दुरोण म्हणे इचे रक्षण. गुप्त रूपे करी कोण माझा यत्न थकला आता. स्वर्गी भूमितळी अथवा रसातळी मत्समान नाही बळी. तरी ह्या वेळी कोण आला. आणि म्हणतो ह्या पृथ्वीतळावर माझ्यापेक्षा बलवान असा कोणीच नाही म्हणे, मीच आहे म्हणे. मग हिचं रक्षण कोण करतो आहे म्हणे, असा तो मनात विचार करतो आहे. मी इतके प्रयत्न केले पण काही या मुलाचा गर्भपात होत नाही आहे म्हणे. ही प्रातःकालीन सूर्यासमान तेजे भासे म्हणून. हिचे पोटी दारुण माझा शत्रू पातला. जरी प्रयत्न करून याचा घ्यावा प्राण. तरी हे सुदर्शन आड येऊन राहिले. आणि मी मनात विचार करतो म्हणे या मुलाला मारून टाकावं, पण याचं रक्षण कोणीतरी नक्कीच करतं आहे म्हणे. हे सुदर्शन चक्र आड येतंय म्हणे. ही प्रज्ञा येथे खुंटली. आता शक्ती गळाली. आयुष्याची दोरी तुटली. म्हणून बली हा झाला. तरीने टाकावा प्रयत्न यत्नेनं टळता मरण. मग अपराध म्हणेल कोण हा पूर्ण सिद्धांत. मी प्रयत्न करणारच आहे म्हणे की माझं मरण लवकर टळता यावं, म्हणून जोपर्यंत माझ्या आयुष्याची दोरी बळकत आहे तोपर्यंत मी प्रयत्न करणार आहे म्हणे. असा तो मनात विचार करतो आहे तो हुंडासूर. जे न घडे उद्योगाने तेथे दोष कोण म्हणे. असे म्हणून असुराने दुःस्वप्ने दाविली तियसी. मरुण गर्भ बाहेर पडे तया नसे शिर.
भिन्न दिसे उदर असे स्वप्न पाहे ती. आणि मग नाना प्रकारे त्या राक्षसाने प्रयत्न केले पण काही उपयोग होत नव्हता. म्हणून त्याने काय केलं, तिला वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पाडायला लागला. तर दुःस्वप्न कसे दाखवायचा तो मुलगा हे झालेला आहे, गर्भ बाहेर पडलेला आहे, त्याला डोकंच नाही आहे, नुसतं पोटच आहे, असं काही काही दिसायला लागले. तो भीतीदायक स्वप्न तिला दाखवायला लागलेला आहे. तो एकाएकी दचकून उठे भयभीत होऊन, म्हणे हे दुःस्वप्न काय दुश्चिन्ह सुचविते. बरवावर लाधून मी झाले गर्भीन, आता हे दुःस्वप्न काय सुचवून देत असे. अत्रिनंदना आठवून ती प्रातःकाळी उठून, प्रातस्नान करून प्रार्थी वंदून सूर्यासी. नमो दया सागरा श्री सूर्या प्रभाकरा, अभयदा दिवाकरा सुरवरा त्रिमूर्ते. हे मम दुःस्वप्न निवारुणी करी सुस्वप्न, तुला करीते नमन माझे मन प्रसन्न करी. तर ती आता तिला विचार करायला लागली, हे असे वाईट स्वप्न का पडता आहेत. म्हणून तिला झोप येत नव्हती. आणि मग ती सकाळी उठून आंघोळ करून सूर्यनारायणाला नमस्कार करते आणि सांगते की हे जे दुःस्वप्न आहेत ते माझे सुस्वप्न कर म्हणे. काय काय संकट येणारे म्हणे माझ्यावर, असं ती सूर्याची उपासना करते आहे. जे हे योगेश्वरे फळ दिदले ते हो सफळ, सुखे उपजो हा बाळ वाढो कुळ आमुचे. आता ह्या दुःस्वप्ना पाहून मनी भीत होऊन, आले तुला शरण करी रक्षण आमुचे. तू आनंददाता असची जगत प्रसविता, अशी प्रार्थना ती वनिता स्वस्थचित्ता राहिली. तर ती सांगते आहे, दत्तगुरूंनी जे काही फळ दिलं त्याच्यामुळे मला आता मुलगा होणार आहे म्हणे. आणि हे वाईट स्वप्न पडून काय काय संकट येणार ते तरी सांगा म्हणे. आणि म्हणते ती, दत्तगुरू माझे रक्षण करो म्हणे आणि मला सुखरूप असा मुलगा हो म्हणे. हे सुदर्शन राणी न पाहे ते तो असुरची पाहे, म्हणून दुष्ट स्वप्नी पाहे दावीत असे दैत्य तिला. ते चक्र तिला दिसत नव्हतं पण त्या राक्षसाला दिसत होतं. हुद्भक सम चक्रकांती पाहुणी दैत्य घे भीती, म्हणे उद्योग निष्फळ होती म्हणून खंती करीतो. तर तो चक्र अग्नीच्या ज्वाळांप्रमाणे तेजस्वी असं ते चक्र फिरत होतं तिच्या भोवती. हे त्यालाच दिसत होतं, तिला दिसत नव्हतं. म्हणून तो मनात घाबरत होता तो दैत्य. दैत्याचे माये करून न हो गर्भाचे पतन, ज्याला रक्षया त्रिनंदन वरदान सफल व्हावया. मग तो दुष्ट असुर सोडून या आहार, गुप्त राहुनी अहोरात्र पाहे अंतर्घात कराया. अशा प्रकारे तो जो हुंडासूर होता त्याला झोप येत नव्हती. आणि सारखा तो विचार करायचा की या मुलाला कसं काय नाश करावा, ह्या बाळाचा नाश कसा करावा, असा सारखा मनात विचार करायचा तो. पण त्याचं रक्षण कोण करत होतं? प्रत्यक्ष दत्तगुरू त्याचं रक्षण करत होते. ज्याचे मुनी करीती ध्यान, तो दत्त स्वतः राहून करी गर्भाचे संरक्षण. येथे घात कोण करी, जो सुख स्वरूप दाता, कसा कोण तया दत्ता. ठकविल हे सर्वथा कानी कथा न पडेल, निज प्रारब्ध नेनून दैत्य गेला व्यर्थ शिनून. तव राणीचा गर्भ पूर्ण सुखे करुणी वाढला. तर अशा प्रकारे त्यांनी नाना प्रकार केले पण त्याला काही यशस्वी झाला नाही. आणि नंतर 9 मास पूर्ण झालेले आहेत. मंत्रज्ञ विप्र बोलावून राजा करी पुवसन, अनवलोभन श्रीमंतोन्नयन करी हर्षण विष्णुबली. सुविश्रुत होईल वंश म्हणून राजा धरी आस, अमित धन ब्राह्मणास दे संतोष मानुनी. मग ती 10 मास लोटता राणी प्रसूत न होता, राजा करीत असे चिंता अजूनी प्रसूत कान होई. हे प्राय काहीतरी विघ्न असावे असे मानून, विप्रामने मंत्र जळ मंत्रुण देता सुखाने प्रसवेलही. अशा प्रकारे त्याने 9 महिने पूर्ण होत आलेले आहेत आणि त्यांनी ब्राह्मणांना दानधर्म केलेला आहे. नंतर 3ऱ्या महिन्यातले जे काही विशेष संस्कार असतात ते केलेले आहे. नंतर बाकीचे काय संस्कार असतात ते सगळं केलेले आहे. आणि अश्विनी कुमारांनी सांगितलं, हे 7 कातड्यांची वेडे सोडवा. 10 महिने गर्भात राहिलेल्या ब्याहिलेल्या स्वामींची अपेक्षा करणाऱ्या या जीवाला आणि सुखाने बाहेर येऊ द्या म्हणे. असं म्हणून ते मंत्रांचं प्रोक्षण केलेलं आहे. त्या ब्राह्मणांनी पाणी मंत्रून दिलेलं आहे. ते नृपाचे शवचन ते ब्राह्मण मानून, देती जळमंत्र उन चिंतून अश्विनी कुमारा. आता वचो दशृणुतम दस्रो सप्तविधम मृचंच, नाथ मानव स्मृशी भीतम दशमास्य यथासुखम. अशा प्रकारे ते बाळ जन्माला आलेलं आहे.
मंत्रे एक वेळा देता जळ, ते पिता तत्काळ, ती प्रसवली बाळ, न होता व्याकुळ सुखाने, अशेष तेज एकवट, होऊनी झाला की बाळ स्पष्ट, असे वाटे अवचट, बाळाचा ललाट लागता. आणि मग अशा प्रकारे ते बाळ जन्माला आलेलं आहे. योग सकळ पातळे, 5 ग्रह परमोच्ची आले, अस्त नसे तये वेळे कोणत्याही ग्रहाचे, जो सर्वेश्वराचा प्रसाद, मध्यरात्री झाला विशद, त्याच्या तेजे दीप होती मंद, नृपा आनंद झाला. आणि अशा प्रकारे मध्यरात्री त्या बाळाचा जन्म झालेला आहे. योगेश्वराचे वरदान, हे ते पुत्र रूपे करून, उपजता सर्वांचे मन, समाधान जाहले. आणि सर्व ग्रह त्याचे उच्चस्थळी होते म्हणे. चांगल्या याच्यामध्ये चांगल्या ग्रहांच्या प्रभावाने झालेला आहे तो बाळ. जसा रवी नभोमंडळी, तसा पुत्र तो भूमंडळी, शोभे मग तये वेळी, आयु राजा येथे आला. बाळ एकाएकी पाहून, राय रुष्ट होऊन, म्हणे मी ऋणापासून मुक्त झालो निश्चय. अशा प्रकारे जसा सूर्य आकाशात उगवतो त्याप्रमाणे त्या बाळाला बघून राजाला आनंद झालेला आहे. संतोष मानुनी असा म्हणी राजा, आणि म्हणतो तो मी आता पितृऋणातून मुक्त झालेलो आहे म्हणे, असा राजा मनात म्हणतो आहे. संतोष मानी असा म्हणी राजा स्नान करुणी, ब्राह्मणा बोलावुनी, जात कर्म करीतो, विप्रास धन देऊनी, नांदी श्राद्ध करुणी, सुवर्णे मधुघृत घेऊनी, बाळाचे वदनी घालितो. आणि त्या बाळाचं मग हे केलेलं आहे, त्याने जातकर्म केलेलं आहे, ब्राह्मणांना बोलवलेलं आहे. नंतर जे मंगल कार्याच्या आधी करतात त्याला नांदी श्राद्ध म्हणतात. ते नांदी श्राद्ध केलं आणि सोन्याच्या चमच्याने मध आणि तूप घेऊन बाळाला ते चाखवलेलं आहे. अपूर्व लाभ म्हणून मानून, राजा भांडार फोडून, विप्रा म्हणे लुटाधन, समाधान व्हा तुम्ही, दैवज्ञ येथे येऊन, जन्मलग्न साधून, ग्रहयोग पाहून, म्हणती सावधान ऐक भूपा. आणि मग नंतर ज्योतिषी आलेले आहेत, ते त्याचं सगळं पत्रिका बघता आहेत, ते आता सांगता आहेत ते पत्रिका मुलाची. नृपा एवढा राजयोग, आम्ही न ऐकला चांग, हा बळे घेईल स्वर्ग, असा सुयोग दिसत असे. चंद्रा षोडश कला असती, हा जाणेल कला 64, 14 विद्या जाणून ख्याती, मिरवील हा सर्वत्र. तर म्हणे इतका हा गुणी बाळ आहे म्हणे, तर हा त्याच्या बळाने स्वर्गाचं पण राज्य घेऊ शकतो, इतका सुयोग आलेला आहे म्हणे. पण आणि चंद्राच्या तर किती असतात, 16च कला असतात, पण हा सगळ्या 64 कला आहेत आणि 14 विद्या याला सर्व प्राप्त होतील म्हणे. जन्मांतरीचे होते सुकृत, म्हणून हा झाला सुत, हा महावीर प्रख्यात, दाता धर्मरत होईल, हा आर्यांचा रक्षक, अनार्यांचा शिक्षक, परंतु बाल्यावस्थेत शोक देईल तो कहा तुम्हा. तर याचं सर्व चांगलं आहे म्हणे, परंतु एकच वाईट आहे, हा लहानपणात तुम्हाला पुत्रशोक देणार आहे म्हणे. हो सामेसी याची असा न दिसे दुसरा राया, असे वचन ऐकून या राजा तया ग्राम देई, संतोष मानून असता, विप्राचे वचन परिसता, मग राजाच्या चित्ता ये खिन्नता किंचित. आणि मग सगळं चांगलं आहे, हा सगळ्यांचं पालन करणार आहे, आर्यांचा रक्षक आहे, अनार्यांचा शिक्षक होईल परंतु याला बालावस्थेमध्ये हा तुम्हाला शोक देऊ शकतो म्हणे. हे ऐकलं आणि राजाचं मन खिन्न झालेलं आहे. शोकयोग न यावा म्हणून, तत्काळ विप्रावरुण, म्हणे करा अनुष्ठान, शोकशमन भावया, ज्याने निशेष दोष वारून, दिदला हा नंदन, तो अत्रिनंदन, शोकशमन करो माझे, माझा सर्वोपरी भार आहे ज्याच्या पदावर, तो श्रीदत्त देववर, आपुलावर सत्य करो, म्या सर्व भावे करून, धरिले त्याचे चरण, पुनः पुन्हा प्रार्थून, काय मागून घ्यावे म्या. तर मग तो सांगतो आहे, ज्या दत्तगुरूंनी मला हा मुलगा दिलेला आहे म्हणे, तोच माझ्या शोकाचं नाश करेल म्हणे. आणि ब्राह्मणांना सांगतो आहे, तुम्ही अनुष्ठान करा, काहीतरी यज्ञयाग करा, काहीतरी करा, आणि माझा हे जे भविष्य आहे ते खोटं ठरवा म्हणे. काय तर लहानपणी या मुला वाचून मला शोक होईल असं. म्या सर्व भावे करून, धरले त्यांचे चरण, पुनः पुन्हा प्रार्थना, काय मागून घ्यावे म्या, सर्वस्वच्या हृदय सन्निविष्टो, ही त्याची प्रतिज्ञा स्पष्ट, तो सर्वज्ञ अंतरिष्ट, सर्व संकट वारिल, बाळ प्रत्येक वेळी रडे माते जवळी, माता आश्वासी त्यावेळी, प्रेमे सांभाळी ज्यापरी, आम्ही भक्तवत्सला जवळी, आम्ही त्यापरी मारू आरोळी, तोची राखो वेळोवेळी, असा त्यावेळी प्रार्थ. आणि सगळ्यांच्या हृदयात अंतर्यामी रूपाने जो स्थित आहे तोच आता हे संकट निवारण करेल म्हणे. ज्याप्रमाणे बाळ रडत आलं आईकडे, तर आई त्याला आश्वासन देते
की मी जे काही बाळ मागल ते देते आई आणि प्रेमाने त्याला सांभाळत असते. त्याप्रमाणे आम्ही आता दत्तगुरूंजवळ जाऊ म्हणे आणि त्यांना सांगू की हा शोक दूर करावा असं तो म्हणतो आहे राजा. इति श्रीमत्परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्रीदत्तमहात्म्ये चत्वारिंशोऽध्यायः. श्रीगुरुदत्तात्रेयार्पितनमस्तु. अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त.